जगप्रसिद्ध सनराइज कॅन्डलचे संस्थापक भावेशजी भाटिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लवकरच अमरावतीकरांना लाभणार आहे। या विशेष उपक्रमाची माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे शाश्वत कन्सेप्ट स्कूल तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संस्थेचे डॉक्टर अविनाश सावजी आणि डॉक्टर अतुल गायगोले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले। हा कार्यक्रम प्रामुख्याने उद्योजक, पालक आणि तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून आयोजित करण्यात आला आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भावेश भाटियांच्या जीवन प्रवासातून उद्योजकता आणि जिद्द या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे। तरुणांमध्ये उद्योजकतेची उमेद जागवणे आणि पालकांना पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दृष्टी देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे। या पत्रकार परिषदेला श्रमिक पत्रकार भवनचे पदाधिकारी आणि विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सावजी। आजची जी प्रेस आयोजित करण्यात गेली ती आपल्या इथे अमरावतीला संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता जो कार्यक्रम शाश्वत कन्सेप्ट स्कूल आणि इतर अनेक संस्थांच्या विद्यमाने आयोजित होतो आहे त्या संदर्भात होती। या कार्यक्रमामध्ये महाबळेश्वर येथील अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया हे अमरावतीला पहिल्यांदाच येतात आहे। भावेश भाटियांबद्दल सांगायचं झालं तर अंध असूनही ते 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या तयार करतात। 70 देशांमध्ये एक्सपोर्ट होतो। 10,000 दिव्यांग बंधू भगिनींना त्यांनी काम दिलेलं आहे आणि ते कलरफुल, रंगीत आणि सुगंधित मेणबत्त्या तयार करतात। अगदी 5 किलो मेण आणून वितळवून मेणबत्त्या विकायच्या हातगाडी भाड्याने घेऊन तिथून त्यांची सुरुवात झालेली। आज त्यांना दिवसाला 250 क्विंटल मेण लागते जवळपास। सचिन तेंडुलकरचा वाढदिवस भावेशच्या मेणबत्तीशिवाय साजरा होत नाही आणि या सगळ्यांची सुरुवात जी झाली ती त्यांच्या आईने त्यांना दिलेला मंत्र। त्यांना फार दुःख व्हायचं लहानपणी की आपल्याला जग पाहता येत नाही। त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, तुम दुनिया नहीं देख सकते तो क्या हो गया, कुछ ऐसा करके दिखाओ की दुनिया तुम्हारे तरफ देखेगी। आणि आज एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे। 350 कोटी टर्नओव्हर, 10,000 बांधवांना काम, 70 देशांमध्ये एक्सपोर्ट, 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या आणि अतिशय खुद्दारीने भावेश आणि त्याचं कुटुंबीय हे सगळं करते आहे। महाबळेश्वरला त्यांचं कारखाना आहे, त्यांचे वॅक्स म्युझियम आहे। महाबळेश्वरच्या इतर पॉइंट मध्ये भावेशचा कारखाना आणि वॅक्स म्युझियम एक पॉइंट बनलेला आहे। भावेश फक्त इंडस्ट्रियलिस्ट म्हणून थांबलेला नाहीये। ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी 150 पेक्षा जास्त सुवर्ण पदकं नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये मिळवलेले आहे। तिथेही न थांबता आता त्याचं पुढचं उद्दिष्ट आहे की माउंट एव्हरेस्ट चढून जाणारा पहिला अंध व्यक्ती त्याला व्हायचंय। त्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या वर्षात 9 वेळा कळसुबाई शिखर चढून आला। आफ्रिकेमधलं जे शिखर आहे किलिमांजारो तो पण ते चढून आलेला आहे। असा अतिशय हुरहुन्नरी, अतिशय गोड व्यक्तिमत्वाचा भावेश, जो 6 फूट उंचीचा धिप्पाड, अतिशय शब्दांचा धबधबा ज्याला म्हणता येईल, शेरोशायरी, स्वतः 5,000 पेक्षा जास्त शेर त्यांनी लिहिलेले आहेत। तर तीच पर्वणी अमरावतीकरांना येते आहे 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।